नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी बेसन बर्फी। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बेसन बर्फी बनवणार आहे आणि पटकन होते। तिला जास्त वेळ लागत नाही, जास्त तामझाम नाही, म्हणजे अगदी अर्धा ते पाऊण तासात होऊन जाते ही बर्फी। तर यासाठी मी सर्वात प्रथम काजू, बदाम आणि पिस्ता हे सर्व मी कट करून घेतले। त्यानंतर मग एका प्लेटमध्ये 2 वाटी बेसन घेतलं आणि पाव वाटी तूप घेतलं। त्यात तूप थोडंसं टाकून बेसनला पूर्ण लावून घेतलं। त्यानंतर मग मी हाताने असा गोळा करून बघायचा, गोळा झाला की मग समजायचं आपलं बेसन व्यवस्थित झालं। मग दूध घेतलं, 4 चम्मच दूध घेतलं, तेही यामध्ये थोडं करून टाकलं आणि मिक्स करून घेतलं। त्यानंतर मग मी चाळणी घेतली, चाळणीतून हे बेसन मी चाळून घेतलं। चाळल्यानंतर रवाळ टेक्स्चर मिळतं आपल्याला आणि बर्फी छान लागते, अगदी रवाळ अशी लागते। मग कढईमध्ये मी बेसन असंच भाजून घेतलं, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत। त्यानंतर ते काढून घेतलं। मग 2 वाटी मी साखर घेतली, 1 वाटी मी पाणी घेतलं आणि त्याचा एकतारीत पाक बनवून घेतला। मग वेलची पावडर टाकली, त्यानंतर केशरचे काड्याही थोड्याशा टाकून घेतल्या, मगज बी टाकलं आणि त्यानंतर मग हे पीठ आहे बेसन ते यामध्ये घालून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं। त्यानंतर प्लेटला मी तूप लावून घेतलं आणि हे सगळं जे मिक्सचर आहे ते यामध्ये घालून घेतलं आणि पसरवून घेतलं। मग त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेतले आणि सुकल्यानंतर मी कट करून घेतलं आणि मस्त ही झाली बेसन बर्फी तयार।